आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा देईल बघू आपण. आणि जे घडायला नको ते घडलं. आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात तुमच्यासोबत जर का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्यात असता ते कावळे फडफडले नसते ना, कावळे नसते फडफडले. ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल, काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल. तो जो काय काळ होता 60च्या दशकातला, शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे, म्हणजे रंगायतन नाही, रंगायतन नव्हतंच. आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का. आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की सत्ता द्या, मी नाट्यगृह देतो. त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला, सत्ता दिली, शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिलं, स्टेडियम दिला, तलाव चांगले सुशोभीकरण झाले, उद्यानं दिली. आणि तो जो काय काळ होता त्या काळामध्ये सलग 3 वर्ष महापौर होणं हा एक नाही म्हटलं तरी विक्रम आहे. विक्रम. कारण एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असतं. आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाण आहे. जिकडे गद्दारी केली गेली, गद्दारी झाली, गद्दारांना क्षमा नाही. गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते. त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी 3 वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एकमेव द्वितीय अनंत तरे, यापुढे तसं कोणी होईल असं मला वाटत नाही. आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तकं पानं ही मला चाळायची आहेत. पण आठवणीची पानंही आपल्या मनामध्ये असतातच. त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं, पुस्तक चांगलं आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात. हेच ते ठाणं. या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिघे आहेत, वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले, त्याच्यानंतर मग आनंद दिघे, मोदा जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे, कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक.